राज्यातील पोलीस ठाण्यांमधील अंशकालीन रोजंदारी सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्याबाबतचा शासन निर्णय लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मंत्रालयात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शासन अधिसूचना, किमान वेतन थकबाकीसह अदा करणे व सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडली होती। यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेण्यात आली होती। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे, महाराष्ट्र पोलीस बॉईजचे संस्थापक राहुल दुधाने, राज्य श्रमिक संघटनेचे जीवन सरवडे यांनाही पोलीस ठाण्यातील अंशकालीन रोजंदारी सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात निवेदन देण्यात आले असून यावेळी 17 दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। आता मागण्या मान्य होण्याच्या दिशेने सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचं चित्र आहे। मी कोल्हापूर जिल्हा अंचल पोलीस संघटना कर्मचारी अध्यक्ष संजय माने बोलतो। आम्ही विविध मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा व राज्यातील अनेक संघटनेतर्फे श्रमिक संघटना, जीवन सरवडे सर, आपले मनोज जरांगे साहेब, राहुल दुधाने साहेब यांच्यापर्यंत जाऊन त्यांना निवेदन आमच्या मागण्यासाठी दिलेलं आहे की राज्यातील सर्व अंचल कर्मचारी यांना कायम करण्याबाबत, तसेच गृहमंत्री योगेश कदम साहेब यांना कालच आम्ही निवेदन देऊन आलेले आहे। त्यांनी 15 दिवसात आपली कारवाई करण्याचे व ताबडतोब आदेश दिलेले आहेत व आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्व